यवतमाळ जिल्ह्यातील साधारणतः खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा मिळून 2795 शाळांमध्ये गेल्या 8 दिवसापासून पोषण आहार जो आहे तो या विद्यार्थ्यांना मिळत नाही। त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या घरूनच शाळेमध्ये जे आहे ते टिफिन आणावं लागत आहे। शिवाय 15 ऑगस्ट जो आहे तो स्वातंत्र्य दिन आहे आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा अवघ्या 3 दिवसावर असताना या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत बूट सुद्धा जे आहे ते अद्यापपर्यंत प्राप्त जे आहे ते झालेले नाही आहे। या यवतमाळ जिल्ह्याच्या किनाळा या जिल्हा परिषद शाळेवर आपण आहोत। तुम्हाला पोषण आहार जे खिचडी बनत होती शाळेमध्ये ते किती दिवस झाले बनत नाही आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? आम्हाला 10-15 दिवस 7-8 दिवस झाले आम्हाला खिचडी नाही शाळेत मिळत आहे। आम्ही घरून टिफिन आणत आहोत। अच्छा, बरं बाई, तुम्ही टिफिन आणताय घरून? हो। खिचडी बनत आहे शाळेत? नाही। किती दिवस झाले? 7-8 दिवस। अच्छा, 15 ऑगस्ट आहे 2-3 दिवसानं। तुम्हाला बुट भेटले का? नाही। गणवेश पूर्ण भेटला बाकीचा? स्पोर्ट्सचे ड्रेस मिळाले, बाकीचे शाळेचे ड्रेस मिळायचे आहे। अच्छा, या शाळेतील शिक्षक सुद्धा आहेत, आपण विद्यार्थ्यांसोबतही बोललो। सर, किती दिवस झाले साधारणतः पोषण आहार जे आहे ते बंद आहे आणि गणवेशाची काय परिस्थिती नेमकी शाळेतली? पोषण आहार 1 ते 5 चा 6 दिवस झाले बंद आहे आणि 6 ते 8 चा 4 दिवस झाले बंद आहे। त्यानंतर गणवेशाची परिस्थिती म्हणजे गणवेशाचे आपल्याला 240 रुपये मिळालेले आहे। आम्ही पहिला गणवेश विकत घेतलेला आहे, त्याचे 60 रुपये येणे अजून बाकी आहे। त्यानंतर बूट आणि मोचेची अजून रक्कम मिळालेली नाही। अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना बूट मोचे जे आहेत ते नाही, अजून मिळाले नाही। स्वातंत्र्य दिन जवळ आहे, आता अशा विद्यार्थ्यांना या सगळ्या सुविधा लागणार आहे। हो, सुविधा तर लागणार आहे, परंतु आम्ही पालकांना जबरदस्ती केलेली नाही कुठल्याही प्रकारची। त्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घ्या असं त्यांना सांगितलेलं आहे पालकांना। निश्चित शिक्षण विभागाचा जो आहे तो कारभार या संपूर्ण ठिकाणी जो आहे तो रिअलिटी चेक करताना आपल्याला पाहायला मिळतं। अद्याप विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन 2-3 दिवसावर असताना बूट सुद्धा अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना प्राप्त झाले नाही। शिवाय गेल्या 8 दिवसापासून पोषण आहार सुद्धा 1 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचं धक्कादायक चित्र जे आहे ते या संपूर्ण जिल्हा परिषद शाळांमध्ये पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, किनाळा, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।